इकडे आता तुम्ही 2 मिनिट. आज आपण चालता बोलता मध्ये शिलेगाव हनुमानवाडी ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्यामध्ये आज आपण इथे साकत येथे आलेला असता आज आपल्याला जे वयोवृद्ध आजी आहे आणि त्यांचा मुलगा आहे म्हणजे आज पूर्वी काळापासून जशी श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली होती, आई वडील घेऊन ते काशीला गेले होते, तसेच आज हे महाराज आईला घेऊन पंढरपूर तीर्थयात्रा वारीसाठी घेऊन चालत आहे. सकाळी पहाटे उठून यांनी 3 वाजता स्नान केलेलं आहे गार पाण्याने. म्हणून आज यांच्याशी आपण चालता बोलता जी वारकरी यांच्याशी मुलाखत घेत आहे. आजी तुमचं नाव सांगा. लक्ष्मी आडनाव हां लक्ष्मीबाई अकोलकर. राहणार कुठले? शिंदेफळ तालुका सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा. हां तुमचं नाव सांगा. हाजवाडा रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. गमाजी किसनराव अकोलकर. कुठून आलात आपण? सिल्लोड तालुका संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाव. मग आता आपण हे वारीसाठी किती वर्ष आपलं? म्हणजे माऊलीच्या याच्यामध्ये पण गेलो 3-4 वर्ष. या दिंडीत किती वय? हे 4थं वर्ष. 4थं वर्ष. आपण लोक सांगायचे मग 4थं वर्ष. आता आपण जे आई वडिलाला दर्शनाला घेऊन चालणार आईला, आता वडील नाही हां आईला घेऊन चाललात. आता मंडळी घरी ठेवून तुम्ही आईला दिंडीत घेऊन चाल हां नाही का? अच्छा. म्हणजे आईचीच सेवा करता बा तुम्ही. चांगलं आहे. आज आमचे मुक्तानंदगिरी संगमनेरचे वेल्लाळ गावचे ते सुद्धा आईची सेवा करतात. पूर्ण बालब्रह्मचारीचे पण आईची सेवा करतात. मग आता तुम्हाला आईची सेवा केल्याला आनंद वाटतो का? जीवनामध्ये आपण जेवढं कमवलंय त्याच्यापेक्षा आई वडिलांची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ जाते. जशी श्रावण बाळांनी केली तशी तुम्ही पण आईची सेवा करताय. मग आता तुम्हाला ह्या आता आजीला जी वारी आली, आजी तुमची किती वारी? पहिलीची का?